नमस्कार मित्रांनो, गरुड पुराणाच्या भाग 9 मध्ये आपले स्वागत आहे। मागील भागात म्हणजे भाग 8 मध्ये तुम्ही यमलोकांमधील सर्वात भयंकर नरकांबद्दल पाहिले। या 7 नरकांशिवाय असे आणखी शेकडो नरक आहेत जिथे प्राणिमात्राला त्याने केलेल्या पापांसाठी आणि कर्मासाठी भयंकर त्रास सहन करावा लागतो। आजच्या या सादरीकरणात आपण मुख्य या 28 नरकांबद्दल जाणून घेणार आहोत। जास्त विलंब न करता आपण आपले सादरीकरण सुरू करूया। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की हे 28 नरक कोणते आहेत। तर हे 28 नरक पुढील प्रमाणे आहेत: तामिस्र, अंधशिस्त्र, रौरव, महारौवर, कुंभीपाक, कालसूत्र, आसिमपवन, सकुरमुख, अंधकूप, मी भोजन, संदेश, तप्तसुर्मी, वज्रकंटक्षलमली, वैतरणी, पुयोद, प्राणारोध, विष्ण, लालभक्ष, सारमयादीन, पान, शर्करदम, प्रक्षोग्न भोजन, शूलप्रोत, दंदशुक, अवनीरोधन, पर्यावर्तन आणि सूचीमुख हे 28 नरक आहेत। या सर्व नरकांची शिक्षा ही खूप भयंकर असते। तर मित्रांनो, आज आपण या 28 नरकांबद्दल संक्षिप्तपणे जाणून घेणार आहोत। तर सुरू करूया। पहिला नरक आहे तामिस्र नरक। जो व्यक्ती दुसऱ्याची संपत्ती, मुले आणि पत्नी चोरतो, दुष्कर्म करतो, त्या व्यक्तीला या नरकाची यातना किंवा त्रास सहन करावा लागतो। या नरकात भयंकर अंधार आहे। येथे प्राण्याला बेशुद्ध होईपर्यंत लाठीने मारून त्याचा छळ केला जातो आणि जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा पुन्हा त्याचा यमदूतांपासून छळ केला जातो। हा क्रम कित्येक वर्षे चालू राहतो। अंधशिस्त्र, जो व्यक्ती आपल्या पत्नीची फसवणूक करतो आणि दुसऱ्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवतो, तो या नरकात जातो। येथे प्राण्याला अनेक प्रकारच्या वेदना रोज दिल्या जातात आणि त्याच्या शरीराचे कित्येक तुकडे केले जातात। रौरव नरक। रौरव नावाचा नरक इतर सर्व नरकात अधिक भयानक आहे। जो माणूस खोटी साक्ष देतो आणि खोटे बोलतो, तो या नरकात जातो। अशी व्यक्ती जी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी इतर सजीवांचा द्वेष करतो आणि विश्वासघात करते, तो मनुष्य या नरकाची यातना भोगत असतो। येथील जमीन उष्ण अंधारासारखी आहे। यमदूत पापींना त्या अंधारामध्ये टाकतात आणि त्या धगधगत्या अग्नीने जळून पापी इकडे तिकडे धावत असतात। महारौवर नरक, जो मनुष्य केवळ स्वतःच्या शरीराचे पालनपोषण करतो आणि इतरांच्या दुःखाची पर्वा करत नाही, तो या नरकाची यातना भोगतो। फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करणारे स्वार्थी लोक असतील तर त्यांना या नरकाची यातना भोगावी लागते। तेथील जमीन तांबड्या रंगाची आहे। त्याच्या खाली आग सतत धगधगत राहते आणि पाप्यांना ती खूप भीतीदायक वाटते। यमदूत पापी माणसाचे हातपाय बांधतात आणि त्याला तेथे टाकतात। वाटेत कावळा, घुबड, डास, विंचू, बगळा, लांडगा इत्यादी प्राणी असतात आणि ते प्राणी त्या पापी आत्म्याला खाण्यासाठी तयार असतात। कुंभीपाक नरक। जे व्यक्ती केवळ जिभेच्या चवीसाठी मांसाहार करतो किंवा प्राण्यांना मारतो, तो या नरकात जातो। येथे त्यांना तेलाच्या प्रचंड भाड्यात उकळले जाते आणि त्या उकळलेल्या तेलात पाप्यांना शिजवले जाते। कालसूत्र नरक। जी व्यक्ती आपल्या आई वडिलांशी गैरवर्तन करते, त्यांच्यावर हात उचलते, धर्मग्रंथावर टीका करते किंवा देवाकडे बोट दाखवते, त्या व्यक्तींना या नरकात टाकले जाते। हा नरक अत्यंत उष्ण आहे। या नरकाची भूमी तांब्यासारखी लाल आहे आणि वर सूर्याच्या उष्णतेमुळे आणि पृथ्वीवरून निघणाऱ्या ज्वालांमुळे त्या पाप्याला खूप त्रास सहन करावा लागतो। आसिमपवन नरक। धर्माच्या नावाखाली ढोंग करणाऱ्या किंवा वेदशास्त्र आणि पुराणांकडे बोट दाखवणाऱ्याला या नरकात टाकले जाते। या भयंकर नरकात 7 सूर्य नेहमी त्यांच्या हजारो किरणांनी जळत असतात। त्यामुळे तेथील पापींना प्रत्येक क्षणी वेदना होत असतात। अत्यंत क्रूर मांसाहारी कुत्रे येथे फिरत असतात। त्यांना मोठे तोंड, मोठे दात आहे आणि ते वाघासारखे मजबूत आहे।
उष्णतेने तापलेल्या पृथ्वीच्या अग्नीने पापींचे दोन्ही पाय जळून जातात. खूप थंड हवा तिथे वाहायला लागते. त्यामुळे तलवारीसारखी तीक्ष्ण धार असलेली पाने त्या पाप्यांवर पडतात. त्यामुळे त्या पाप्याच्या शरीरावर खोल घाव बनतात. सकुर्मुख नरक. जर एखादी व्यक्ती एखाद्या राज्यावर राज्य करत असेल किंवा राज्यात उच्च पदावर असेल आणि पैशाचा लोभी असेल तर त्याला या नरकात टाकले जाते. या नरकात प्रथम त्या प्राण्याला यमदूतांच्या पायांनी चिरडले जाते. नंतर कोहळमध्ये उसाप्रमाणे ठेचले जाते. ही शिक्षा त्यांना खूप वर्षे दिली जाते. अंधकूप नरक. हे नरक अशा प्राण्यांसाठी आहे जे निर्दयीपणे जीवांना मारतात किंवा त्यांच्यावर अत्याचार करतात. या नरकात त्या प्राण्याला अंधाराने भरलेल्या विहिरीत टाकले जाते, जिथे सिंह, वाघ आणि विंचू यांसारखे विषारी प्राणी राहतात. या सजीवांच्या शिक्षेचा कालावधी संपेपर्यंत पाप्यांना सक्त वेदना सहन कराव्या लागतात. मी भोजन नरक. जे अन्नातून पहिली भाकरी गायीसाठी काढत नाही, गायीची सेवा करत नाही, आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांची सेवा करत नाही आणि रोज देवाला अन्न अर्पण करत नाही, त्यांना मी भोजन नावाचा नरकात टाकले जाते. हा नरक 1,00,000 योजन रुंद आहे. इथे पाप्यांना कीटकांनी भरलेल्या खड्ड्यात टाकले जाते आणि तो त्या नरकात ते किडे खातो. संदेश नरक. जो ब्राह्मण आपला धर्म विसरून गैरवर्तन करतो, चोरी करतो, मांसाहार करतो किंवा मद्यपान करतो तो या नरकात जातो. या नरकात त्या पापी ब्राह्मणाच्या अंगावर वितळलेले लोखंड ओतले जाते. तप्तसुर्मी नरक. जर एखादी व्यक्ती वासनेने भरलेली असेल आणि अनेक स्त्रियांशी व्यभिचार करत असेल तर यमदूत त्याला तप्तसुर्मी नावाच्या नरकात घेऊन जातो. या नरकात तो पापी जीव अग्नीने लाल झालेल्या लोखंडाच्या मूर्तीभोवती गुंडाळला जातो. वज्रकंटकशल्मली नरक. जी व्यक्ती कोणावर लैंगिक अत्याचार करत असेल तर त्याला वज्रकंटकशल्मली नरकात टाकले जाते. या नरकात प्रचंड मोठे वृक्ष आहे. या झाडावर अनेक टोकदार काटे आहे. पापी आत्म्याला या काट्यांवरून ओढले जाते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडतो. वैतरणी नदी. जे लोक उच्चभ्रू कुटुंबात जन्मले याचा अभिमान बाळगतात, मनमानी पाप करतात आणि धर्म नष्ट करतात, ते वैतरणी नदीत पडतात. ही नदी मल, मूत्र, पू, मांस, हाडे व रक्त इत्यादींनी भरलेली आहे आणि त्यात विविध प्रकारचे विषारी प्राणी आहे जे त्या पापी जीवाला खूप वेदना देतात. पुयोद नरक. शास्त्राने सांगितलेल्या नियमांचा पालन करता नाना प्रकारची घाणेरडी कृत्ये करणाऱ्यांना या नरकात पाठवले जाते. या नरकात पापी आत्म्याला पू, रक्त, विष्ठा इत्यादींनी भरलेल्या तलावात टाकले जाते. अनेक वर्षे घाणीने भरलेल्या त्या तलावात ते कुजत राहतात. प्राणारोध नरक. जी व्यक्ती शास्त्राविरुद्ध वागून प्राण्यांची हत्या करते आणि स्वतःला श्रेष्ठ समजते त्यांना या नरकात टाकले जाते. येथे यमदूत बाणांनी त्याच्या शरीराला लक्ष्य करतात आणि त्यांना छेदतात. जे लोक पाखंड पसरवतात आणि निर्दयीपणे प्राण्यांचा बळी देतात त्यांना या नरकात आणले जाते. ज्याप्रमाणे त्या पाप्याने प्राण्यांचा बळी दिला जातो त्याचप्रमाणे यालाही छळले जाते. लालभक्ष नरक. हे नरक अशा पुरुषांसाठी आहे जे आपल्या पत्नीला वीर्य पिण्यास सांगतात. या नरकाच्या खाली लालभक्षा नावाच्या वीर्याने भरलेला एक विशाल सागर आहे ज्यामध्ये पापी ठराविक कालावधीसाठी राहतो. सार्मेयादीन नरक. या नरकात विषप्रयोग, सामूहिक हत्या, उच्च पदावर विराजमान असताना वाईट कृत्य करणाऱ्यांना या नरकात टाकले जाते. येथे खूप मोठे आणि भयंकर दात असलेले शेकडो कुत्रे आहेत जे एकाच वेळी त्या पापी आत्म्याला मारतात आणि त्याचे मांस खातात. पान नरक. जे पैशासाठी खोटी साक्ष देतात, व्यवसायात जास्त खोटे बोलतात किंवा खोटे प्रलोभन देतात ते या नरकात जातात.
या नरकात पाप्यांना 100 योजनांच्या उंचीवरून खाली पाडले जाते, त्यामुळे पाप्यांच्या शरीराचे अवयव फाटून पुन्हा जोडले जाते. या क्रमाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत असते. शर्करदम नरक. नियम आणि व्रत मोडणाऱ्यांसाठी हा नरक असतो. या नरकात यमदूत पापी जीवाच्या छातीवर चढून त्याला वितळलेले लोखंड प्यायला लावतात. रक्षोघ्न भोजन नरक. जो माणूस आपल्या अभिमानामुळे आपल्या वडिलांचा आदर करत नाही, आपल्या शिक्षकांचा आदर करत नाही, तो या नरकात जातो. येथे पाप्याला उलटे टांगून यमाच्या दूतांकडून जास्त वेदना दिल्या जातात. या नरकात यक्ष, दानव, भैरव इत्यादी प्राणी व मानवाचा बळी देणारा व्यक्ती त्याला या नरकात टाकले जाते. शूलप्रोत नरक. जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही प्राण्याचा छळ केला तर त्या पाप्याला शूलप्रोत नावाच्या नरकात पाठवले जाते. या नरकाच्या खाली त्या पाप्याला त्याच प्राण्याच्या नखांनी टोचले जाते. दंडशुक नरक. इतर सजीवांना वेदना देणाऱ्या क्रूर मानवांना त्यांच्या मृत्यूनंतर दंडशुक नावाच्या नरकात पाठवले जाते. तेथे अनेक डोके असलेला विषारी साप त्या पापी आत्म्याला गिळतो. अवनिरोधन नरक. जो व्यक्ती कोणाच्या पत्नीचे किंवा मुलाचे अपहरण करतो त्याला अवनिरोधन नरकात टाकले जाते. येथील वातावरण विषारी वायूने भरलेले आहे. पर्यावर्तन नरक. जर कोणी साधू किंवा आपल्या दारात येणाऱ्या पाहुण्यांचा अपमान करतो तर ती व्यक्ती या नरकात जाते. येथे कोंबडा, गिधाड आणि लहान पक्षी त्यांच्या चोचीने त्या पाप्याला फाडून खातात. शुचिमुख नरक. जो पैशाचा किंवा धनाचा अभिमान बाळगतो, जो नानाविध पापे करून धनसंचय करतो आणि जो पैशाला जास्त महत्त्व देतो, त्याला शुचिमुख नावाच्या नरकात टाकले जाते. येथे यमराजाचे दूत पापी आत्म्याचे शरीर मोठ्या सुयाने शिवतात. अशा प्रकारे नरकाचे शेकडो प्रकार आहेत. आपल्या धर्मग्रंथांवर आणि पुराणांवर कोणीही शंका घेऊ नये, त्या केवळ पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी आहेत असे आपण समजू नये. जो कोणीही कोणतेही पाप करतो त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर क्षमा करा. जाण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.